झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। भावना, बाबा मी खरंच सांगते तुम्हाला, तू काही सांगायची गरजच नाहीये। मला कळतंय का सगळं? मी इथे आलोय ते संतोष बद्दल बोलायला। हे बघ भावना, उत्सवात तुझ्या बरोबर जे काही झालं ते झालं। आता हे सगळं झाल्यावर एक कुटुंब म्हणून आम्ही तुझ्या मागे उभं राहायला हवं, हे संतोषला कळायला नको? बाबा जाऊ दे ना, संतोष दादाचा स्वभावच तसा आहे, माहिती आहे आपल्याला। मग संतोषला त्याचा स्वभाव बदलायला लागेल। अगं एकत्र कुटुंब आहे ना आपलं, मग त्याने कुटुंबातील इतरांचा विचार नको करायला? त्याच्या आतताईपणामुळे इतरांवर काय परिणाम होत आहेत हा विचारच करत नाही तो। भावना, मला काय वाटतं, एक 2-4 दिवस तू जानूकडे जाऊन राहावंस। जानूकडे? हा म्हणजे अगं एक चेंज मिळेल ना तुला, आणि जानू आणि तुझं खूपच चांगलं पटतं। शेवटी सख्खी बहीण आहे ना तुझी ती। आणि समजा तू असा विचार करत असशील की जयंत काय म्हणाल, तर मी खात्रीने सांगतो तो नाही म्हणणार नाही। बाबा, जानू, व्यंकी कसा आहे का? व्यंकी दादा बरा आहे, त्याला औषध देऊन झोपवलंय। पण हो बाहेर काय ऊन पडलंय, नशीब आम्ही गाडीने गेलो म्हणून, नाही तर व्यंकी दादाला खूप त्रास झाला असता। आणि जयंत कुठे? बाबा, जयंतला कामाचा एक कॉल आला होता, तो खोलीत काम करतच बसलाय। भावनाई, आले, मी आले। हा जानू जरा बस इथे। जानू, तुला एक विचारायचं होतं। समजा 2-4 दिवसांकरता भावना तुझ्या घरी आली तर तुला चालेल का? बाबा हो विचारताय काय, उलट भावनाताई माझ्या घरी आली तर आवडेल मला। आणि तसंही तुम्ही सगळेच माझ्या घरी आला होता, भावनाताईच आली नव्हती। आणि बाबा, मला माहिती आहे तुम्ही भावनाताईला माझ्याकडे का पाठवताय ते। माझं शेंडे फळ नेहमीच समजूतदारपणे वागतं। तरीही एकदा तू जयंतला विचारून घे। हो, मी बोलते जयंतशी। याला म्हणतात कुटुंब। एक पारडं हलकं होतं तेव्हा दुसरं जड होऊन त्याची कमतरता भरून काढतं। लक्ष्मी, तू नसताना मी आणि मी नसताना तू, दोघं मिळून आपल्या संसारात संतुलन राखूया। जयंत, काम करतोयस का? नाही ग जानू, बोल ना। नाही असू दे, ठीक आहे, नंतर बोलते। तू कर तुझं काम। नो माय स्वीट हार्ट, बोला काय म्हणायचंय? जयंत, ॲक्च्युली एक विचारायचंच होतं। काय ना, ते भावनाताईला स्थळ आलं होतं बघ। हां, त्यांच्याकडून नकार आला, ही गोष्ट ताईने खूप मनाला लावून घेतली आहे। नाही म्हणजे
मी तिला खूप केअर करायचा प्रयत्न केला, या सगळ्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण ती काही तिच्या विचारातून बाहेर येतच नाही आहे. आणि कसं आहे ना, हे गाव पण फार छोटं आहे, त्यामुळे इथे लोक टोमणे मारतात, काहीही बोलतात. तर मला असं विचारायचं होतं, आपण भावनाताईला काही दिवसांसाठी आपल्या घरी येऊन जाऊयात का? म्हणजे कसं तिला चेंज मिळेल ना. अर्थात तुझी जर परमिशन असेल ना तरच. काय ना जयंत, ताईची अवस्था बघवत नाहीये मला, म्हणून मी तुला हे विचारते. चालेल ना तुला? ठीक आहे, तुला जर वाटत नसेल तर आपण नको घेऊन जाऊयात. तू कर तुझं काम, मी आहे बाहेर. थांब जानू. जयंत, मी खरंच सांगते, मी काहीच फायनल केलं नव्हतं. मी तुला विचारूनच सगळं ठरवणार होते. तू प्लीज चिडू नकोस ना. जानू, बस. जानू, तुला तुझ्या सख्ख्या बहिणीला आपल्या घरी घेऊन जावंसं वाटलं, त्यात काही चुकीचं नाही. आणि यासाठी तुला माझी परमिशन घ्यायची पण गरज नाही. घाबरलीस ना? जयंत, म्हणजे मी तुला घाबरते ह्याचा गैरफायदा घेतोस तू आता? एक्झॅक्टली माय पॉइंट. पण जानू, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो हे तुला माहिती आहे, तरी पण तू मला का घाबरतेस? आणि राहिला प्रश्न भावनाताईचा, तर मला खरंच आवडेल भावनाताईला आपल्या घरी घेऊन जायला. मी तर म्हणतोय आनंदीला सुद्धा आपण सोबत घेऊन जाऊ. तसंही भावनाताईला तिच्याशिवाय करमणार नाही. आणि आनंदीच्या समर वेकेशन पण स्टार्ट झाल्यात ना. हो, खरंच? एकदम खरंच. थँक्यू जयंत, थँक्यू सो मच. तू या जगातला सगळ्यात बेस्ट नवरा आहेस. बरं, आता हे सगळं मी भावनाताईला सांगून आले. थांब जानू. मी या जगातला बेस्ट नवरा आहे की नाही हे मला माहित नाही, पण मी माझ्या बायकोला झालेला त्रास कधीच बघू शकत नाही. त्यामुळे तू माझ्यासाठी एक करशील? जयंत, अरे एक काय, तू जेवढं बोलायचंय तेवढं बोल. तू जे सांगशील ना ते सगळं ऐकेन मी. ती चमकी प्लीज काढ ना. हं? ती हे बघ, मला माहिती आहे ती तुला टोचते आणि ते माझ्या मनातून जात नाहीये जानू. प्लीज. हो. आता दुखते? अरे मला एवढा त्रास होतच नव्हता, पण आता ठीक आहे, म्हणजे बेटर आहे. दे तिकडे. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज